नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिक्रियात्मक कारवाईसाठी सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचे समर्थन असेल असे काँग्रेस नेतृत्वाने स्पष्ट केले. परंतु त्यानंतर काँग्रेसच्या काही वाचाळ नेत्यांनी सरकार आणि पंतप्रधान मोदींवर अनावश्यक टीका केली. मोदींचा चेहरा आणि हातपाय नसलेले आणि चेहऱ्याच्या ठिकाणी गायब असे शब्द असलेले एक रेखाचित्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले. राहुल गांधींनी त्याची त्वरित दखल घेत हे रेखाचित्र समाज माध्यमांवरून काढून टाकण्याचे निर्देश दिले. काँग्रेसचे नेते काही वेगळे भाष्य करत असतील किंवा भूमिका मांडत असतील तर ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल. काँग्रेसचे त्याला समर्थन नसेल असे पत्रकच पक्षातर्फे जारी करण्यात आले. आपल्या वाचाळवीर नेत्यांना लगाम घालण्यासाठी काँग्रेस अशी ठाम भूमिका घेत असताना इकडे भाजपचे नेते आपल्या जिभेवर संयम ठेवत नसल्याचं दिसतंय. भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी वादग्रस्त विधाने करण्याचे जणू काही वसाच घेतल्याचं दिसतंय. अशा प्रकारच्या विधानातून ते आपल्याच पक्षाला अडचणीत आणतायत एवढंही त्यांना कळू नये याचं आश्चर्य वाटतं. त्यांच्या अशा विधानांमुळे विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळतंय. काही दिवसांपूर्वीच भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने आपल्या कार्यकर्त्यांना काँग्रेसचे नेते कार्यकर्ते फोडा, त्यांना आपल्या पक्षात घेऊन या, काँग्रेसचे घर खाली करा अशा सूचना केल्या होत्या. मुळात 1 कोटी सदस्य संख्या असल्याचा दावा करणाऱ्या भाजपला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गरजच काय? आणि अशा प्रकारे दुसऱ्यांचे पक्ष फोडून आपला पक्ष मजबूत कसा होऊ शकतो? तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने मोठे व्हा, लोक आपोआपच तुमच्याकडे येतील. फोडाफोडीचे राजकारण करण्याची गरजच नाही. शिवाय बहुपक्षीय राजकारण हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. सगळे पक्ष संपवून तुम्हाला एकपक्षीय आणि एकाधिकारशाहीचे राजकारण करायचे आहे का? तसे असेल तर ही जनता तुम्हाला कधी रस्त्यावर घेऊन येईल हे तुम्हालाही कळणार नाही. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार.